टेम्पल ज्वेलरी, एथनिक ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी. पण आता आपण काहीतरी वेगळं पाहणार आहोत. पुनम गाडगीळ आणि सनशाईनची दुसरी स्पेशालिटी ती म्हणजे टर्किश, इटालियन डायमंड्स, पोल. काय आहे ती ज्वेलरी? इझी टू वेअर तर म्हणालेत, पण नक्की काय? चला तर मग बघूया. सर, तत्पूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की इटालियन आणि टर्किश ज्वेलरी तुम्ही आणली मार्केटमध्ये, जी तुम्हाला नवीन लॉन्च केली आहे तुम्ही फार छान पद्धतीने. पण लोकांपर्यंत ती इतकी पोहोचली नाही असं मला वाटतं. त्यामुळे आमच्या प्रेक्षकांना फार आतुरता आहे, तुम्ही एक्झॅक्टली नक्की काय टर्किशवरून आणलं. नक्कीच. आता ही जी ज्वेलरी मी मगाशी तुम्हाला म्हणलं की आधुनिक मॉडर्न अशी ज्वेलरी आहे की जी यूथला थोडंसं अट्रॅक्ट करते. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हे सगळं ही इटालियन मेक आहे, ओके. हे टर्कीचा मेक आहे. तर ही यातली खासियत आहे की हे आपण आज इंडियामध्ये पुण्यामध्ये आपण इटलीची ज्वेलरी आणि टर्कीची ज्वेलरी पाहू शकतो. ॲब्सोल्युटली. तर ही त्याची खासियत आहे. तसंच जर तुम्ही बघितलं तर ह्याच ट्रेंडनंतर आज लाईट वेटमध्ये जर काही ज्वेलरी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आता आपण डायमंडमध्ये सुद्धा बऱ्याचशा ज्वेलरी आपण केलेल्या आहेत. डायमंड्स झाले, प्लॅटिनम झाले. प्लॅटिनम झाले. ह्या रिंग्स आहेत तर याच्यामध्ये जो स्टोन्स आहेत तर हा प्युअर डायमंड आहेत की? नाही, हा टुर्मलिन स्टोन आहे. हे जे वापरलेले आहे हे टुर्मलिन स्टोन. ओके. हे येलो सफायर आहे. तर हे करण्याचं कारण असं ह्याची ब्युटी फक्त विचारली आहे. हे काही जेम स्टोन्स किंवा ॲस्ट्रॉलॉजिकल अँगलनी याकडे बघितलं ओके. जातं. हे फॅशन ट्रेंड म्हणून ह्याच्याकडे फक्त ते रंग आणि Exactly. रंगांचं सौंदर्य Exactly. आपल्याला ते लागतं. सौंदर्य. जसं तुम्ही हे टर्किश याच्यामध्ये कुठलं एक्झॅक्टली सोनं वापरलं जातं? हे गोल्ड. सगळं 18 कॅरेट गोल्डमध्ये येतं. ओके. हे सगळे हा जो इटालियन मेक आहे हा सगळा 18 कॅरेटमध्ये येतो. म्हणजे जसं आपल्याकडे 22 कॅरेट 23 कॅरेटची ज्वेलरी प्रामुख्याने बनली जाते तशीच ही 18 कॅरेटमध्ये 14 कॅरेटमध्ये 9 कॅरेटमध्ये सुद्धा त्यांच्याकडे बनते. म्हणूनच ती ड्युरेबल पण आहे आणि लाईट वेट पण. ओके. आता आपण टर्की ज्वेलरी आणि इटालियन ज्वेलरीची माहिती घेतली होती. त्याच्याचप्रमाणे आता आपण थोडंसं डायमंडकडे बोलूया. आता डायमंडमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर आता हे रोज गोल्डमध्ये नवीन आपण पॅटर्न्स लॉन्च केले आहेत. हे सगळं रोज गोल्डमध्ये येतं 18 कॅरेटमध्ये. ओके. आता त्याच्यात जर बघितलं तर ही सगळी पार्टी वेअर ज्वेलरी येते. राईट. हा एक नमुना बघा. एकदम हटके आपण म्हणू तशी दागिन्यांची डिझाईन्स आहेत की ज्याच्यामध्ये आता आपण मगाशी म्हणलं की ऑफिसमध्ये वापरता येण्यासारखे डेली Right. यूजला जी डायमंडची ज्वेलरी वापरली जाऊ शकते तर त्यातला हा नमुना आत्ता आमचा छान लोकांना आवडलेला आहे. ह्या बँगल्सचे जे काही डिझाईन्स आहेत, वेव्स असतात, तर त्याला धरून असं काही डिझाईन केलं होतं? हे ॲक्च्युली की नाही आपण डिझायनर्सकडनं डिझाईन करून घेतो. हे आपलं इन हाऊस प्रोडक्शन आहे. याच्याकडचे हे जे बनवले जातात ह्याचे डिझाईन्स आपल्याकडे बनवले जातात आणि हीच डिझाईन्स आपण प्रॉडक्टमध्ये ही उतरवतो. आता नवीन जनरेशनसाठी जर आता आपण बघितलं तर आपल्याकडे आता रोज गोल्डचं ऑप्शन आहे. रोडियममधले नेकलेस येतात, प्लॅटिनममधले नेकलेसेस येतात आणि आता प्लॅटिनममधले बँड्स पण येतात. आता समोर आपल्याकडे बरेचसं यूथसाठीचं कलेक्शन त्यामुळे तयार झालेलं आहे की जेणेकरून आता यूथसाठी या सगळी ज्वेलरी आता आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही पार्टी वेअरसाठी डायमंड्स खास डिझाईन केले आहेत विथ पोल त्याच्यात आणि स्टोन्स टाकून. मला ते बघायला आवडेल. हा जर तुम्ही म्हणलात ना तर हा ब्रायडल्समध्ये सुद्धा जातो, हे पार्टीसाठी सुद्धा जातात. जसं तुम्ही आता ड्रेस घातलेला त्या आउटफिटवरती खरंच छान दिसेल. हा तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. तर याच्यामध्ये डायमंड, मोती आणि रुबी पण याच्यात वापरलेले आहे. तर हे एकदम फ्युजन ज्वेलरी आहे. तशी ही थोडीशी हेवी आणि पार्टी वेअर ब्रायडलसाठी सुद्धा जाणाऱ्यातली ज्वेलरी आहे. तुम्ही जी अंगठी बघितलीत हे आमचं नवीन डिझाईन आहे. याच्यामध्ये टुर्मलिन स्टोन वापरलेलं आहे आणि हे सगळे पर्ल शेपमध्ये छानपैकी. मग हे जे डायमंड्स आहेत ते सोलिटेअर आहे की प्रिन्सेस? हां, ॲक्च्युली हा जो येतो ना हा ड्रॉप शेप डायमंड येतो की त्याचे ते डिझाईन बनवतानाच आम्ही त्या शेपमध्ये ते डिझाईन बनवली. म्हणजे प्रत्येक वेळी जर आपण बघितलं तर राऊंड कटचे नेहमीच डायमंड्स बघतो Right. पण हा त्याच्यामध्ये ड्रॉप शेपचा मुद्दा डिझाईन कॉन्सेप्टच आपला तो होता. ओके. तुम्ही पाहू शकता यांच्याकडे आपण आत्तापर्यंत पारंपरिक दागिने पाहिले, त्याच्यानंतर ट्रेडिशनल दागिने पाहिले. याआधी त्यांनी आपल्याला टर्किशचे दागिने दाखवले आणि आता आपण पाहतोय हा म्हणजे पार्टीवेअर, म्हणजे आपण त्याला इंडो वेस्टर्न असंही म्हणू शकतो, ज्याने तुम्हाला एक पार्टीवेअर लुक येईल, ज्याच्यात त्यांनी प्रत्येक पर्ल वापरलेले आहेत, रुबी वापरलेला आहे आणि त्याच्यावरचं जे काही डिटेलिंग आहे डायमंडचं ते तुम्ही पाहू शकता. आत्तापर्यंत
आता आपण पूनम गाडगीळ आणि सन्स यांचे फार प्रकारचे दागिने पाहिले, जसं त्यांचे पारंपरिक दागिने, ट्रेडिशनल दागिने, अँटिक दागिने, टेम्पल दागिने, नंतर आपण टर्किश दागिने, डायमंड्स, ह्या व्हरायटीज तर आपण पाहिल्यात. पण त्या व्यतिरिक्त कुठेतरी त्यांनी आर्ट फॉर्मसुद्धा मेंटेन केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे जे काही एक्झिबिशन लावलेलं आहे, जो काही इनिशियल आर्ट फॉर्म आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सर, जो काही तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन एफर्ट्स घेऊन दिसतायत आम्हाला तुमचे एफर्ट्स या आर्ट गॅलरीमध्ये, याचं रहस्य काय? बघितलं तरी सुद्धा दागिना ही पहिली कला आहे. अगदीच. आणि ही कला जशी आम्ही लोकांना प्रेझेंट करतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय, तर ह्या कलेचा एक इनिशिएटिव्ह म्हणून आम्ही आर्ट इनिशिएटिव्हच्या अंडर आम्ही हे की नाही निवोदित कलाकारांसाठी सगळी ही पेंटिंग्ज आहेत त्यांनी जी केलेली आहेत ती इथे सोल्ड करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि हे सांगायला मला नक्कीच आवडेल की आर्ट इनिशिएटिव्हच्या अंडर पूनम गाडगीळ आणि सन्स हे सर्व नवीन कलाकारांसाठी, जुन्या कलाकारांसाठी, त्यांच्या कलेक्शनसाठी, त्यांच्या कलेसाठी हे फ्री ऑफ कॉस्ट ह्या सगळ्या गोष्टी आम्ही राबवतो. तर ज्वेलरी शोच्या आजच्या भागात आपण भेट दिली पूनम गाडगीळ आणि सन्स यांना. लवकरच भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.